नमस्कार मित्रांनो, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच तुम्हाला 3 मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आतापासूनच सावध राहण्याची गरज आहे। कारण 1 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपल्या नीच राशी कन्या राशीत प्रवेश करत आहे। या ग्रहपरिवर्तनाचा तुमच्या जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो। एकट्या शुक्राच्या या बदलामुळेही तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे तुमचे राशीस्वामी मंगळ ग्रह देखील राशी परिवर्तन करणार आहेत। त्यांच्या या बदलामुळे तुमचे बंद नशीब उघडण्याची चिन्हे दिसत आहेत। मला माहीत आहे, वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींना असे वाटत असेल की त्यांच्या भावना कोणीच समजून घेत नाही। मग ते घर असो किंवा कामाचे ठिकाण, तुमच्या कष्टांची, भावनांची आणि अस्तित्वाची योग्य कदर होत नाही। तुमच्या भावना, तुमचे प्रेम आणि तुमचे मन कोणी समजून घेत नसल्यामुळे तुम्ही मनोमन खूप त्रस्त झाला आहात। परंतु ऑगस्ट महिन्याचे हे सुरुवातीचे 10 दिवस तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवू शकतात। कारण या काळात अनेक महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। मला हे देखील माहीत आहे की गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही गुप्त शत्रूंमुळे खूप त्रस्त आहात। ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला, जिच्यावर मनापासून प्रेम केले, त्याच व्यक्तीने तुम्हाला सर्वात मोठा विश्वासघात दिला। त्याने तुमच्या भावनांचा आदर केला नाही आणि तुमचे जीवन कठीण करून टाकले। परंतु आता काळ बदलत आहे। ज्या व्यक्तीने तुम्हाला रडवले, त्रास दिला, तीच व्यक्ती आता तुमच्यासमोर नम्र होऊ शकते। कारण शनी ग्रह वक्री होत आहेत आणि तुमच्या 6व्या भावाचे स्वामी असलेले मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत आहेत। हा योग तुमच्या गुप्त शत्रूंचा प्रभाव कमी करून त्यांचा पराभव करण्यास मदत करू शकतो। म्हणून हा महत्त्वाचा काळ आहे। हा काळ वारंवार येत नाही। शनीच्या 7.5पासून मुक्ती मिळाल्यानंतर तुम्हाला वाटले असेल की आता सर्व काही चांगले होईल। पण गेली 4 ते 5 वर्षे तुमच्यासाठी अजिबात सोपी गेली नाहीत। अनेक अशी नाती तुटली जी आयुष्यभर साथ देतील असे वाटत होते। पण त्याच लोकांनी योग्य वेळी तुमची साथ सोडली। तुम्ही अनेकांचे जीवन घडवले, अनेकांची मदत केली, अनेकांचे भले केले। पण बदल्यात तुम्हाला फक्त एकटेपणा, दुःख आणि विश्वासघात मिळाला। तुमची अनेक स्वप्ने अजूनही अपूर्ण आहेत। मनामध्ये सतत अस्वस्थता आहे। माझ्याच आयुष्यात इतका उशीर का होत आहे, इतरांची कामे सहज पूर्ण होतात, मग माझीच का अडकतात, असे प्रश्न तुम्हाला सतावत असतील। यामागील एक कारण म्हणजे राहू ग्रह तुमच्या 4थ्या भावात विराजमान आहेत। त्यामुळे घर, सुखसुविधा आणि मानसिक शांततेसंबंधी काही अडचणी निर्माण होत आहेत। तसेच केतू ग्रहाची स्थिती तुमच्या करिअरमध्ये अस्थिरता किंवा अलिप्ततेची भावना निर्माण करू शकते। पण येणारे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। हा काळ काहीतरी मोठे करण्याचा आहे। वृश्चिक राशीचे लोक मनाने अत्यंत स्वच्छ असतात। ते सर्वांचे भले करतात, प्रत्येक नाते प्रामाणिकपणे निभावतात आणि समोरचाही आपल्यासारखाच असेल अशी अपेक्षा ठेवतात। पण वास्तव नेहमी तसे नसते। जर तुमच्या एखाद्या बोलण्याने किंवा वागण्याने कोणीतरी दुखावले गेले, तर तुम्हाला रात्रभर झोप लागत नाही। तुम्ही स्वतःलाच दोष देता। पण अनेक वेळा लोक तुमच्या भावना दुखावतात, तरी त्यांना त्याचे काहीच वाटत नाही। दुःख मात्र तुम्हालाच होते। चूक तुमची असो किंवा दुसऱ्याची, मानसिक त्रास तुम्हालाच सहन करावा लागतो। आता पुढील 10 दिवसांमध्ये काय घडू शकते ते समजून घेऊया। सध्या मंगळ ग्रह तुमच्या 7म भावात आहेत। त्यामुळे मागील काही महिन्यात वैवाहिक जीवनात किंवा जोडीदारासोबत किरकोळ वाद, मतभेद किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण झाले असण्याची शक्यता आहे। परंतु 2-3 ऑगस्टच्या दरम्यान मंगळ ग्रह 8म भावात प्रवेश करतील। या काळात तुम्हाला विशेष सावध राहावे लागेल। वाहन चालवताना पूर्ण काळजी घ्या। दुखापत, अपघात, रक्तदाब वाढणे, रक्ताशी संबंधित समस्या किंवा त्वचेचे संसर्ग होण्याची शक्यता राहू शकते। विशेषतः महिलांनी घरातील धोकादायक कामे अत्यंत काळजीपूर्वक करावीत। दुसरीकडे गुरु, सूर्य आणि बुध या 3 ग्रहांची युती
तुमच्या भाग्यभावावर शुभ प्रभाव टाकत आहे. त्यामुळे नशीब तुमच्या बाजूने वळण्यास सुरुवात होईल. गेल्या काही काळापासून तुम्हाला खूप काही करायचे होते, पण जणू काही अदृश्य बंधनांमुळे पुढे जाता येत नव्हते. तुमच्या भावना कोणी समजून घेत नव्हते. मात्र आता स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. तुमच्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आणि स्वप्नांसाठी वेळ द्या. आयुष्याच्या धावपळीत तुम्ही स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. केतू ग्रह तुमच्या 10व्या भावात आहेत आणि राहूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सुखसुविधांमध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. मोठी कार घेण्याची, मोठे घर बांधण्याची किंवा जीवनशैली उंचावण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. परंतु आर्थिक परिस्थिती पूर्णपणे अनुकूल नसतानाही केवळ हौस पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे किंवा उधार घेणे टाळा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय विचारपूर्वक आणि आपल्या क्षमतेनुसारच घ्या. जेव्हा राहू 4थ्या भावात असतो तेव्हा अनेकदा व्यक्ती कर्ज काढून महागडा मोबाईल, मोठे घर किंवा इतर चैनीच्या वस्तू घेण्याचा विचार करते. आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. त्यामुळे हा काळ कर्जाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. राहूच्या प्रभावामुळे केवळ दिखावा करण्यासाठी मोठ्या आर्थिक व्यवहारात अडकू नका. महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी अनेकदा विचार करा, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केतू तुमच्या 10व्या भावात म्हणजेच कर्म आणि करिअरच्या भावात विराजमान आहेत. केतूची ही स्थिती अनेकदा मनात अपूर्णतेची भावना निर्माण करते. ज्या ठिकाणी केतू असतो त्या विषयावर जितका जास्त हट्ट किंवा अति विचार केला जातो तितक्या अधिक अडचणी निर्माण होतात. मला माहीत आहे, गेल्या काही काळापासून तुम्ही पदोन्नतीसाठी प्रयत्न करत आहात, पण अपेक्षित यश मिळत नाही. व्यवसायात प्रगती करण्याची इच्छा असूनही मनासारखी वाढ होत नाही. केतूच्या प्रभावामुळे एखादी गोष्ट मिळवण्याचा अट्टाहास केल्यास ती गोष्ट आणखी लांब जात असल्यासारखी वाटू शकते. म्हणून सध्या करिअरमध्ये प्रयत्न जरूर करा, पण त्याचाच सतत विचार करून स्वतःला मानसिक ताण देऊ नका. जे काही घडत आहे ते योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी घडत आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. या काळात अध्यात्माचा आधार घ्या. देवभक्ती, नामस्मरण, प्रार्थना आणि मनःशांती येणाऱ्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये वेळ घालवा. आता पुढील 10 दिवसांबद्दल बोलायचे झाले तर शुक्र ग्रह तुमच्या 11व्या भावाशी म्हणजेच लाभ आणि उत्पन्नाच्या भावाशी संबंधित परिणाम देत आहे. मात्र शुक्र कन्या राशीत म्हणजेच नीच राशीत असल्यामुळे आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. या काळात जिथे पैसा गुंतवाल तिथे अपेक्षित लाभ मिळेलच असे नाही. काही व्यवहारांमध्ये नुकसान होऊ शकते. अडकलेली देयके वेळेवर मिळणार नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणुकीत तोटा होऊ शकतो किंवा जोखमीच्या आर्थिक व्यवहारांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक अत्यंत विचारपूर्वक करा. शुक्र हा वैवाहिक जीवनाचाही कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्र नीच राशीत असताना पतीपत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून वाद, मतभेद किंवा गैरसमज वाढू शकतात. मानसिक तणाव किंवा नैराश्य जाणवू शकते. जोडीदार तुमचे म्हणणे पूर्णपणे समजून घेणार नाही किंवा अचानक काही मोठी आर्थिक मागणी करू शकतो. त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. अशा वेळी शुक्र ग्रह बळकट करण्यासाठी काही पारंपरिक उपाय सांगितले जातात. शुक्रवारी एखाद्या लहान मुलीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खीर द्यावी. घरात लहान मुलगी असल्यास तिलाही खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा प्रसाद देऊ शकता. तसेच पांढऱ्या किंवा क्रीम रंगाचा पोशाख भेट देणेही शुभ मानले जाते. चांदीची अंगठी किंवा साखळी धारण करणेही काही परंपरांमध्ये शुक्रासाठी लाभदायक मानले जाते. आता मंगळ ग्रहाबद्दल बोलायचे झाले तर राशीस्वामी मंगळ अष्टम भावात असल्यामुळे या काळात अधिक सावध राहणे आवश्यक आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही लवकर रागावत आहात. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत आहात. याच कारणामुळे तुमची मानसिक शांतता आणि झोप दोन्ही प्रभावित होत आहेत. या स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान हनुमानांची उपासना मनाला स्थैर्य देऊ शकते. मला माहीत आहे, वृश्चिक राशीचे लोक
इतरांकडून फार अपेक्षा ठेवत नाहीत, कारण त्यांची स्वप्ने, विचार आणि ध्येय मोठी असतात. प्रत्येकाला ती समजतीलच असे नाही. मंगळ अष्टम भावात असल्यामुळे पुढील 10 दिवसांत अचानक एखादे आव्हान किंवा अनपेक्षित घटना घडू शकते. त्यामुळे मानसिक आणि व्यावहारिकदृष्ट्या तयार राहा. मंगळ ग्रहासाठी मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करणे शुभ मानले जाते. काही पारंपरिक श्रद्धांनुसार 11 पानांच्या पानांवर चंदनाने राम हे नाव लिहून त्याची माळ तयार करून ती हनुमानांना अर्पण करण्याचाही उपाय सांगितला जातो. अशी श्रद्धा आहे की यामुळे मंगळाचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते. याशिवाय मंगळ हा कर्जाशीही संबंधित ग्रह मानला जात असल्याने या काळात शक्यतो नवीन कर्ज घेणे टाळा. जुन्या आजारांचा किंवा जुन्या वेदनांचा त्रास पुन्हा जाणवू शकतो. अचानक वैद्यकीय खर्च, कर्जाची गरज किंवा एखाद्याला आर्थिक मदत करावी लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहार अत्यंत सावधपणे करा. धनाचे स्वामी गुरु ग्रह शुभ स्थितीत असल्यामुळे हा काळ पैसा जपून ठेवण्याचा आहे. कमाई इतकेच बचतीलाही महत्त्व द्या. सध्या शनी ग्रह तुमच्या पंचभावात वक्री आहेत. त्यामुळे पुढील 10 दिवस विशेषतः प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, संतती आणि शिक्षणाशी संबंधित बाबींमध्ये संयम आणि शिस्त राखणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः जीवनसाथीसोबत अनावश्यक वाद टाळा. त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांचा आदर करा आणि त्यांना योग्य महत्त्व द्या, कारण शनीची दृष्टी सप्तम भावावरही पडत असल्याने नातेसंबंधांमध्ये संयम, जबाबदारी आणि परस्पर सन्मान यांना अधिक महत्त्व प्राप्त होते. पंचम भाव हा प्रेम, संतती, शिक्षण आणि सर्जनशीलतेचा भाव मानला जातो. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये शिस्त, संयम आणि सकारात्मक विचार ठेवणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी ऑगस्टच्या या पहिल्या 10 दिवसांत सावधगिरी आणि योग्य निर्णय हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहेत. योग्य वेळी योग्य पाऊल उचलले तर अडथळे संधीमध्ये बदलू शकतात. त्यामुळे सांगितलेल्या उपायांचे श्रद्धेने पालन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या राशीतील मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये मनापासून जय शनिदेव असे 3 वेळा नक्की लिहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या आणखी एका मोठ्या आणि आश्चर्यकारक योगाबद्दल जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, जय शनिदेव.